तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र. जंतर मंतर आंदोलनानंतर पुढील दिशा काय असणार, संघटना देशभरात कशी वाढवली जाणार आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या आहेत, याबाबत अभिजित दिपके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लवकरच बैठक घेऊन संघटनेच्या पुढील रोडमॅप, संघटन विस्तार आणि आगामी निर्णयावर चर्चा केली जाणार आहे. उनकी मर्जी. आज आम्ही 2 दिवसाचं आमचं जे एका प्रकारे जे कॉक्रोच कॉन्क्लेव्ह आहे त्याची सुरुवात करतोय, जिथं आमचा पुढचा रोडमॅप काय आहे, पूर्ण देशभरात आमचं संघटन कसं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही चर्चा करणार आहे. कारण की जंतर मंतरचं जे आंदोलन झालं त्याला देशभरातून समर्थन भेटलेलं होतं आणि इतक्या मोठ्या विजयानंतर आमच्या जबाबदारी सोबत लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. तर त्यासाठी पूर्ण देशभरात संघटन कसं आमचं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही आता काही निर्णय करणार आहे, काही चर्चा करणार आहे. आणि त्यासोबतच एकंदरीत पुढचा एक रफ रोडमॅप काय असला पाहिजे त्यावरही आम्ही चर्चा करू. ठीक आहे, ते सांगू आम्ही, आता चर्चा करू, तेच डिस्कस करणार आहे आम्ही. आणि उद्यापर्यंत आम्ही एक प्रेस ब्रीफिंग घेऊन सांगू की आमचा पुढचा रोडमॅप काय असणार आहे. झारखंड मधलं नाही, आम्ही त्यांच्याशी बोललोय, त्यांना आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सगळंच करू आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत आम्ही पूर्णपणे त्यांचं समर्थन करतो. नक्की. That's exactly what I said in Marathi, that definitely we will go to Jharkhand and we stand with the students who are protesting there and we support their every demand. नाही, आता देशात जे एकंदरीत आपण पाहिलं, जे मी तुम्हाला आता सांगितलं, जे इन्स्टिट्यूशन्स आहे, जेवढ्या संस्था आहेत त्यांच्यावरचा जो भरोसा कमी होत चाललाय लोकांचा, मग ते मीडिया असो, इलेक्शन कमिशन असो, पॉलिटिकल पार्टीज असो किंवा न्यायपालिका असो, त्यावर आम्ही चर्चा करणार आहे. E20चा जो मुद्दा आहे खूप सध्या तो हिटेड मुद्दा आहे, त्याच्यावरही आम्ही चर्चा करणार आहे. आणि त्याच्यासोबतच बेरोजगारी आणि देशाची जी एक देश जो आपला आर्थिक संकटात पडलेला आहे सध्या, पण त्यावर सरकार काही बोलायला तयार नाहीये. या सगळ्याच मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू आणि याच्यावर आम्हाला काय करता येईल तेही आम्ही डिस्कस करू. तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.